स्त्रीनो सकाळी लवकर उठून आपण माठातील किंवा तांब्याच्या भांड्यातील आपण आपल्या मेन उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं असते। असं म्हटलं जाते की पहाटे मुख्य दरवाजाबाहेर आपली पितरं विराजमान असतात व हे पाणी शिंपडल्याने त्यांची तृष्णा शांत होते व आपल्याला आशीर्वाद देऊन ते पितरं परत स्वर्गलोकी निघून जातात। स्वस्तिक हे शुभ लाभाचे प्रतीक आहे। स्वस्तिक हे चिन्ह सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे। स्वस्तिक हे मैत्रीनो चारी दिशांना आकर्षित करते आणि आपण जेव्हा हळदी कुंकूने जेव्हा स्वस्तिक काढतो तेव्हा आपले ग्रहदोष निघून जातात व दरवाजावर स्वस्तिक आपण छान पद्धतीने काढायचं आहे। आयुष्यात धनलाभ प्रबल होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व घरात सुख समृद्धी शांती टिकून राहते। आपण उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे। उंबरठ्यावर आपल्या घरातील कर्ता पुरुष लक्ष्मी स्वरूप स्त्री याच उंबरठ्यातून ओलांडून येते, तसेच लक्ष्मीसुद्धा याच उंबरठ्यातून ओलांडून आपल्या घरी येत असते। लक्ष्मीला हळद प्रिय आहे, घरात सकारात्मक ऊर्जा ती घेऊन येते। उंबरठा हा ग्रहाचा केंद्रबिंदू मानला जातो। मैत्रिणींनो, उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, घरातील वास्तुदोष व ग्रहदोष नाहीसे होतात। असं म्हटलं जाते की ज्योतिषशास्त्रानुसार घरचा उंबरठा हा राहूशी संबंधित मानला जातो। हळदीच्या लेपनाने राहूचा वाईट परिणाम आपल्या घरावर होत नाही। दारात शुभचिन्हांची रांगोळी काढावी। आपल्याला रांगोळी अगदी साध्या पद्धतीने काढावी किंवा जशी येईल तसे आपण त्या पद्धतीने आपण छान रांगोळी काढू शकतो। जसे की आपण गोपद्म काढू शकतो, लक्ष्मीची पावले, लक्ष्मी पद्म किंवा छानशी अशी फुलांची रांगोळी काढू शकतो। जसे तुम्हाला आवडेल तसे तुम्ही काढू शकता। तसेच सायंटिफिकरित्या हळदीचे लेपन करणे, तसेच की हळद ही अँटीऑक्सिडंट असते, घरात येणारी निगेटिव्हिटी एनर्जी हिला थांबवू शकते। कीटकनाशके अगदी छोटी मोठी कीटकनाशके सुद्धा हळदीच्या लेपनाने येत नाही, तर हळदीचे लेपन करणे म्हणजे हे सायंटिफिकरित्या सुद्धा आपल्याला गरजेचं आहे आणि धार्मिकरित्या सुद्धा हे गरजेचं आहे। हळदीचे लेपन आपण करू शकतो। अगदी छानशी पूजा जेव्हा घरात असते किंवा गुरुवारी आपण करू शकतो, मंगळवारी करू शकतो, शुक्रवारी करू शकतो, लक्ष्मीची पूजा असते त्या दिवशी आपण करू शकतो। हळदीचे लेपन केल्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता येत नाही, अनेक वाईट बाधा असतात जेणेकरून आपण जेव्हा घरचा उंबरठा ओलांडून बाहेर जातो तेव्हा आपल्या पायातून खूप निगेटिव्हिटी येत असतात आणि तो पाय जेव्हा आपण मेन उंबरठ्यातून ओलांडतो तेव्हा ती निगेटिव्हिटी आपल्या घरात येत असते। तसेच आपण तुळशीची पूजा करायची आहे। तुळशीची पूजा दररोज सकाळी संध्याकाळी तुळशीची पूजा करावी। तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो। तुळस ही विष्णुप्रिय आहे। सूर्योदयापूर्वी तुळशीला पाणी अर्पण करणे खूप महत्त्वाचे आहे। घरावरचे येणारे संकट प्रथम तुळस आपल्यावर घेत